नमस्कार नमस्कार. जे 4 डिसेंबर 2021 ला मौली डोंबिवली चालू केलं होतं बाप्पाच्या ऑर्डरनी सुंदर डोळ्या साह्याने. आज खूप आपण 125 अतिदुर्गम आदिवासी दिलप्रेशा डिजिटल करतोय. आपण आहोत बेडीचे केंद्र पण पूर्ण झालं, असे केंद्र पण पूर्ण झालं. तर असे 125 अतिदुर्गम आदिवासी दिलप्रेशा डिजिटलाइज केल्यामुळे 6204 आदिवासी दिलप्रेशा शाळे मुलं जी राहतात. तुम्ही बघू शकाल आम्ही शाळेच्या जस्ट 20-30 मीटर बाजूला आलोय आणि हा 125 हा टीव्ही आहे आणि 6204 आम्ही एवढे सुंदर इफेक्ट बघतोय. जर शिक्षकाला दाखवायचं असेल की शहरामध्ये काय काय आहे कसं दाखवणार, जर त्यांना दाखवायचं असेल की वरती ग्रह तारे आहेत कसे दाखवणार, त्यांना दाखवायचं राजांनी काय केलं, कुठले कुठले ग्रह होते कसे दाखवणार, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसं लिहिलं, संविधान आहे कसं हे दाखवणार कसं, या गोष्टी आपल्याला माध्यमातून 6204 मुलं अति सुंदर शिकतात. तुमच्या कधी काही किती चांगले प्रसंग आले तर डेफिनेटली या आणि एक 32 इंची टीव्ही डोनेट करा. आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही कुठलंही फंक्शन करत असाल ज्याला डेफिनेटली एसी हॉल, मॅम एसी हॉल घेतला खर्च, आम्ही म्हणत नाही, तुमचे कर्म आहे, तुमचं नशीब आहे, तुमची मेहनत आहे, डेफिनेटली करा. पण त्या 5-6 लाखामध्ये आम्हाला 3-4 टीव्ही द्या, या मुलांना 3-4 टीव्ही द्या. कारण त्यांना त्यांच्या आदिवासी पाड्याच्या बाहेर काय चालतंय माहितच नाही. त्यांनी डबल डेकर बस बघितली नाहीये, हमारे त्यांनी कधी बीच बघितलं नाहीये, त्यांना मेट्रो काय, त्यांना ट्रेन माहित नाही, मेट्रो लांब राहिली. या मुलांसाठी जर तुम्ही कुठे फंक्शन केलं छान छान तर 3-4 टीव्ही द्या, एवढी आमची अपेक्षा आहे. स्वतः या, स्वतः हाताने द्या. आम्ही तर डेफिनेटली आहोत, बट तुम्हाला हे कळलं पाहिजे. 95% लोकांना शहरात राहतात त्यांना माहिती आहे. आमच्या युट्यूब चॅनलवर जा, 8000च्या वरती व्हिडिओज आहेत तुमच्यासाठी. फेसबुक चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे. बट तुमच्या आयुष्यात कधी काय किती चांगले प्रसंग आहे तर या आणि 32 इंची करा. कॉर्पोरेट एनजीओ तुम्ही बघा असाल तर आपला होमवर्क रेडी आहे, ग्राउंड वर्क रेडी आहे. कधी या, 100, 500, 1000 टीव्ही द्या. आपल्याला महाराष्ट्रामधला प्रत्येक अतिदुर्गम आदिवासी दिलप्रेशा शाळा, मुलगा आणि मुलगी हे डिजिटाईज करायचे आहेत. डिजिटल लर्निंग त्यांना आस्वाद द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण भारताकडे होऊया. तर अशी आमची धन्यवाद.